भजे तो येऊन राहिल्या, चायगी बनवते त्यावाल्या. ये ना बस ना. काऊन उठून उभी झाली तू? काय नाही, येतो ना लवकर. थोडंसं काम आहे मला, येतो पटकन येतो. 5 मिनिटात येतो. चाललीस तर मग नाही का इले आपल्या गंगाला आवाज दे जावा. अंजनी बाई येऊन राहिली, शकुनी बाई येऊन राहिल्या आणि बाकीच्या बाई येऊन राहिल्या, पण गंगाले काही कोणी आवाजच दिला नाही बाई, लक्षातच राहिलं नाही. तर तिला आवाज देतो जाता जाता थोडीशी. आता भजे मजे करून राहिले, नाश्ता थोडसा, तर बरं नाही वाटत तिला आवाज नाही दिला तर. निर्मला बाई बोलायच्या लायकीची नाही होती, काय बोलून राहिली तिले. आणि कोणतं काम आहे तिचं वालं ते तर काही त्यावाल्या गटात नावही नाही टाकून राहिली. आता बाकीच्या बाया आहे तर त्याच्या सुनायसाठी आले ते, तिचे कोणते सून न काय आहे. नावही नाही टाकणार का काय, तर काय माहित का. म्हणे बापा मी सुनाच्या याच्यावर नाव टाकीन म्हणे, मायवालं एकाच गटात हाव म्हणे मी. म्हणे ते कालच्या वंशिका गटात आहे ना, ते उज्ज्वला गटात काही आहे नाही, तर ते म्हणे सुनायच्या याच्यात माय नाव टाकतो म्हणे. टाकू दे ना माय, टाकते तर टाकू दे ना. 10 बाया तसे बी आपल्याला पाहिजेच ना, 9-10 होईनच ना. टाकू दे, बोला. आणि तसंही बी का नाही, ते टाको या नाही टाको, आपल्या येटायतली बाई होय, सारे जण आपण इथं नाश्ता करून तिले चांगलं वाटन काय. बोलाव तिले, काही नाही होत. बरोबर, देतो आवाज. निर्मला बाई भज्याची पार्टी करून राहिले तर करू लागतो ना मी. येतो ना तुम्हाला सोबती. मी येतो ना, करू लागतो ना. तुम्हाला एवढ्या जणाचं जमन. बस वदया, कधी आली का कामच करत. तिथं मायावाद्या नंदेच्या घरी लय काम केले बाई तू ना लग्नात. बस अहो नाही, दोन्ही सुना आहे, शकुनीबाईच्या दोन्ही सुना आल्या आणि आपल्या अंजनीबाईची सून आहे, ते आहे करून राहिल्या. त्याले दाखवतो ना मी, हाय त्या तिथं बसल्या किचनमध्ये, तर त्याले का नाही दाखवतो मी काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तर त्याले देतो काडकूड करून बनवासाठी. बस तू बनवते आज, सुनाच बनवते. बस त्याच्या हातचं कधी खायला भेटत. बस पण निर्मला बाई एवढ्या जणाचं बनवता येईन का भजे त्याले पोरीले. आता पोरीस आहे ना बाई त्यावाल्या सुना म्हणल्यावर. आजकालच्या पोरी हुशार राहते व बबिता. लहान नाही का त्यावाल्या, लग्न केलं त्यानं. लहान असते तर लग्न केलं असतं का माय बापानं. करते ना, असं कोणतं करायचं आहे, नुसते भजेच करणे आहे आणि चाय बनवणे आहे. करते प्रमाण तर मीच काढून देणार आहे का नाही त्याले. पण हे चंदा काऊन गेली काही समजलं नाही तिचं. चल तिकडं सांगतो तुला काऊन गेली चंदा घरी. तर चाल, तिचे भावजय ह्या इथं सांगून देईन तिच्याजवळ. चाल, तिला लाज आली असन ना. साऱ्याच्या सुना आहे बाई ना, माईस पोरगी नाही आहे इथं, स्वतःचं घर सून असून ह्या घरची, म्हणून पोरीली की आणाली की गेली असन. म्हणत असन चाल बा सोबत, तिथं साऱ्या सुना आहे बा, तूच कायले घरी राहतं असं गिसं काही असन. आता शकुनीबाईच्या सुनेले अंजनीबाईच्या सुनेली गिनेले पाहिलं का नाही, म्हणून म्हणत असन चाल बा, बरं नाही वाटत बाया बोलन मले. चांगलं वाटते का असं गिसं म्हणाले पोरीले, समजाव करायले गेली असन ते घरी. मला तसंच वाटते. म्हणे गी नाही म्हणा माझ्याजवळ, रोशनीला आवाज देऊ का म्हणे आणते अशी म्हणे. तर मी म्हटलं पाय बा तू, तर म्हणून उठून गेली ते. असं म्हणून गेली का घरी रोशनीला आणाले. नाही येत होते रात्री दोघा नवरा बायकोचं भांडण झालं, सूर्याचं आणि तिचं. थोय बोले तिले आणि ते काय बोले काय नाही ते तिकडून माहित नाही. हो बोलला शिवा दे. सूर्या लय शिवा दे तिले, लय शिवा दे बापा. आणि काय झालं काय नाही तनकनच त्यानं फोनही ठेवून दिला. आणि तू पाहिजेच नाही म्हणे माझ्या घरी, असं तसं त्याचं बोलणं चालू होतं बाई. मला का नाही आवाज आहे, तो रूममध्ये बसला होता तर बोलणं चालू होतं. ते येतच नाही ना, मी सांगतो ना किती काही बोलवाले. गेली असं ना समजावून तरी येत नाही. रात्री झालं त्याचं भांडण. अजूनही भांडण झालं काय हो निर्मला बाई. दोघंही सारखेले वारकेच आहे. रोशनी काही कमी नाही आणि तुझे पोरग तर त्याच्यापेक्षा आहे बाप्पा. आहे ना अंता, माय पोरगही आहे ना. मी कुठं म्हणतो माय पोरग नाही आहे म्हणून, पण बाई नाही बी आपलं तोंड आवरायला पाहिजे ना थोडंसं. त्याच्याच तोंडाला लागल्यानं होईन का बाई. मग कोण दोघातून एक कोणी तरी कमी असायला पाहिजे ना. दोघे सारखेच आहे ना होते. जाऊ दे ना, बरं बस तू, मी त्या पोरीले सांगून येतो. माय सांगत नाही समजावून बाई चंदा पोरीले. थोडीशी किती चांगलं घर आहे बाई. सूरज आहे काही एवढा वाईट नाही. थोडंसं तोंड आहे बाई, राग लवकरच येते त्याले. पण सर्व काही आहे ना बाई, इस्टेट पाणी सर्व आहे त्या पोराच्या मागं. आणि इले काय एवढं आहे बाई या रोशनीले ना चंदाले समजत नाही बाई. आले तर 2-4 दिसते हो माई, इथं कांदे नाही दिसून राहिले बाई. ह्यावाल्या काकू कधी येते तर काय माहित, गोष्टीच करून राहिल्या. पटपट काढून दिलं असतं आपल्याला, आपण कामी लागलो असतो. भजे तळाले वेळही लागते ना मग. ताई तुम्ही बनवा मस्त भजे. लागे चिरचार करून मी देतो, कांदे गिंदे सगळं मी करून देतो. फक्त तुम्ही भजे बनवा, तुमचं प्रमाण तुम्ही मस्त बनवता जी भजे. हो बनवतो ना, बनवतो मीच बनवतो. पण निर्मला काकू, या काकू कधी येते बाई. पटपट यायनं बेसन गिसन काढून द्यायला पाहिजे. काय कुठं आहे काय नाही, दुसऱ्याच्या घरी आपल्याला सुचतही नाही बाई. सुचाले निर्मला काकू ये नाजी पटपटची, मग कडाली वेळ लागल ना. आली बाई, आली ना
आजी काकू आम्ही बसूनच आहो, आम्हाला काही समजून नाही राहिलं. तुम्ही काढून तर द्या पहिले पटपट सामान. कांदे ती इथं 2-3च दिसते ना काकू. हाय ना बाई, कांदे गिंदे हाय ना, कांदे हाय त्या समोरच्या रूम मध्ये का नाही तिकडं ठेवले निवड नावड करून कांदे. थांब मी घेऊन येतो कांदे आणि तुम्हाला बेसन गिसन काढून देतो. बेसन गिसन दिसलं नसन ना, मीठ गीठ बेसन त्या याच्यात आहे बाई. आपली काय नाव आहे हो या नवीन सुनीचं, श्वेता बाई. मीच पाहून देतो, यायले काही सुचणार नाही. पूजा तू तिकडून नाही का समोरच्या रूम मधून कांदे ठेवलेले आहे ते घेऊन ये बरं. जाय बरं, जाय घेऊन ये. ठीक आहे ना काकून, घेऊन येतो मी. उठ बाई, अलग होय बरं. श्वेता तिथून काढून देतो तुले सामान. निर्मला काकू, रोशनी असती तर तुमची जरूरत नसती पडली. रोशनी आलीच नाही आहे ना, तिला आवाज द्यायला लावला मी. चंदा काकूले आली नाही का अजूनपर्यंत? तिला आणा म्हटलं. नाही बाई, ते नाही आली. नाही आली तर जाऊ दे ना, तिच्याच्यानं काय ओढलं बाई. मी देतो तुले काढून व सर्व काही. छाया तुले मस्त भजे गिजे बनवता येते, बनव बाई तूच. तिचं काय करा लागते. आणि कोणती आली तर कोणत्या एवढ्या अंगवणीनं बनवते. माहितीले काही चवाडा नाही व कामाचा. करते म्हणा कामादामा, करते गिरते. आली असली तर कामाचं काही हे नेट नाही लागत तिले म्हणा. करते गिरते, पण आपल्याला सांगा लागते तिले स्वयंपाक गिंपाक करायचा, कसं करायचं, भाजी हे ते तर करते. अशी नेटेली गिटाली नाही आहे, मात्र करते गिरते. पण ते सगळपणा चबरेपणा तोंड जास्तच चालते तिचं. फालतूच्या गोष्टीत जास्त लक्ष देते. हो ते आहे म्हणा. हिनं काही द्यायला पाहिजे नाही माहीत पडलं म्हणा मला. इले आपलं खायचं प्यायचं राहायचं. इले तर कोणतं कमी नाही जी. रोशनीला आमच्यासारखं तर आहे नाही बाप्पा. आमच्यासारखं राहिली, एवढी चांगली सासू आहे, घर आहे, नवरा आहे, सर्व तर बरोबर आहे रोशनीचं. तरी अक्कल नाही बाई. असंच असते बाई छाया. काय करतं मग आता एवढं असूनही बी कमी माजल्यासारखी करते ते माई सून. आता बोलता येत नाही आपल्याला. अगं बोललंय तरी काय, जाऊन बसली ना बोललं तर मग पाय बरं. तिले थोडेसे 2 शब्द बोलली तर माझ्या घरी जाऊन बसली तिथं. याचं नाव नाही तिचं. मग काय, मग आता तिच्याच्यानं मग काय आपण खाणं पिणं सोडून द्याव, करणं सोडून द्याव. तिचं काय आहे, मनात आलं तर येण नाही तर नाही येण. जाऊ द्या, आपण आपलंच करायचं. हो तुमचंही बरोबर आहे म्हणा निर्मला काकू. बरं द्या बरं सामान काढून पटपट द्या. अहो चाल ना मग, चाल ना. रोशनी किती वेळची चाल चाल करून राहिली. एवढी जिद्दील पोरगी पाहिलीच नाही बाबी ना. अहो त्या घरी साऱ्याच्या साऱ्या बाया आहे. मलाही नाही विचारलं, आपल्या अंता नाही विचाराले. आणि ते आले मामी नाही विचारलं. बाई म्हणे रोशनीला घेऊन या, रोशनीला घेऊन या, बरं नाही दिसत म्हणे, आपल्यालाच बोल बसन म्हणे. चाल ना, एवढे नाही पाहिलं बापा, एवढे नाही अंगात आले आणि करावं पोरीनं. अरे पोरी बारी आहे बाई तिथं सुना सर्व्याच्या. आणि तू त्या घरची सून असून इथं आहे. अहो तेवढ्या का पुरती तर चाल एखादी घंट्यासाठी. मग यायचं ना, पोरीले घे आणि चाल. मी नाही येत आई, मी नाही येत. रात्री भांडला माझ्यासोबत तो सूरज. मी नाही येत. आणि बाई बी झोपली आहे. मी नाही येत. मला नको सांगू, मी नाही येत. मला नाही यायचं. अजून मग माझी सासू म्हणून आली कायली आली कायली नाही तर मग तू देत माहिती आहे ते टोमणे मारानच मला. काही नाही काही ते टोमणे मारते होते निर्मला बाई. ते तर बिचारी चुपचापच होती, काही शब्द म्हणलं नाही. लगेच बाकीच्या बाया म्हणून राहिल्या तू याविषयी, पण तिने काही शब्द म्हणलं नाही. अगं बिनफालतू काही बोलायचं. चाल ना, मी हाव ना. अशी कशी टोमणे मारते ते, काही बी मारत नाही तुला. चाल बरं, चाल लवकर चाल. मी त्या गंगीला आवाज देतो जाता जाता. चाल बरं रोशनी, असं नाही करा. चाल ना. आवाज तुझी समजत नाही का बाई? झोपली आहे ना. आता तिला काय झोपेतून उठून घेऊन जाऊ का मी सोबत? पाहते रोशनीला सांगतो मी. रोशन्या पाहते बाईले आणि उठलीस तर आणून देते ते. चाल, असं इथं बसाव नाही. अगं बिनफालतू हे करायचं. चाल बरं. मी नाही येत ना बाई. अजून मग ते सूरज गेले तर मग मला म्हणान कशी आली आणि काय आली. इथं तर मग मागं पुढं पाहत नाही. आणि बाईच्या समोरही काही बोलून देन मग मला. आता कशी आली आणि मग काल रात्री तर मोठी बोलत होती असं तसं म्हणान मला. राहू दे, मी नाही येत. काय भजे काही खाल्लेच नाही का मी ना. अहो थांबते, तुले कोण म्हणलं भजेसाठी चाल म्हणून? आ भजेसाठी म्हणून राहिली काय तुले? लोकांच्या लाजीसाठी तर चाल. साऱ्या बाया तोंडावर म्हणून राहिलं रोशनीले आले पाहिजे बाई. रोशनीले आले पाहिजे नव्हतं बाई. साऱ्या बाया म्हणून राहिल्या. मला चुपचाप राहा लागून राहिलं. कमसे कम माझ्यासाठी तर चाल. जाना आई बोलून राहिली एवढी तुले तर जाना. आई इले यूज काय देत असतो तू बिनकामाची. आई इले हिच्या नवऱ्याच्याच घरी इले राहू द्यायला पाहिजे. इले तू येऊ देत ना, जास्तच लाड करतो तू हिचा म्हणून काही हे अशी करते मातलेवानी. आई इले यूज नाही द्यायचं. तिथं ते भाऊजी तर चांगला मार खाऊ द्यायला पाहिजे इले चांगलं. तरी बसायला का ते भाऊजी एकच चापट मारते, 1-2 चापट. इले तर काही चांगला आणायला पाहिजे म्हणतो मी. जाणारी झाडल्या तोंडाच्या काय मदत करून राहिला. टेम्पो मारा तुला काय टेम्पोच मारायला पाहिजे का दिसतं? कोणी शिकून राहिला शायन्या वानाचं माहीतच पडन. ते लग्न होऊ दे, बायको येऊ दे. किती मारतं ना त्या बायकोले तर माहीतच पडते. काय बायको त्यासारखी अशी करून ना, तिची केस वर करून ना तिला लात मारून घराच्या बाहेर हाकलून द्यायचं आहे. आणि डबल आणणारही नाही मी. हा त्यासारखी असं तर ती भाऊजी बरी आहे म्हणून बरं आहे तू आलो. बोलते बाय. मी आता याली
चप्पल फेकून मारी नाही तुले सांगतो मी यादी सरकार आहे म्हणा. राहिना तू तरी काय मंदा 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 करत असत रोशने. जा ना आत रूम मध्ये जाऊन बस ना तिथं. मार आतापर्यंत मोबाईल पाहत होता तू तरी लय सुद्धा आहे का तिले म्हणून राहिला. नुसता मोबाईल मध्ये टोन खुपसून राहतं दिवस भर. काय आहे ना काय नाही त्या मोबाईल मध्ये नुसतं. आणि मलाच बोलत आहे गेले नको बोलत जाऊ म्हणून हे अशी वागते. इथं 10 वेळा उठून पळते ते नवऱ्याला सोडू सोडू नवऱ्याला सोडू सोडू. जा ना रे बाबू रे जा ना मा जा ना तिकडे जाऊन बस ना मा. त्या झाडाखाली की जाऊन बस इथं नको. अगं मी तिला समजावून राहिली बिन फालतू काय रे माझ्या डोकं खातं. दोघंही तुम्ही सारखेच आहे. पाया पडू का आता तू आल्या जातं का नाही तिकडं. मी तिला समजावून राहिली ना. काय नको पडू हिच्याच पड हिल नेऊन दे तिकडं. येऊच नको देऊ घरी डबल. जा ना रे बाबू रे जा ना टोन बंद करणं जा ना बाबा. चाल तू जास्त नोकरी नको रोशनी तुला चाल म्हणून राहिली मी चाल. पण आई मला नाही आज नाव तुम्हाला जबरदस्तीने गाऊन नेतो. पाय तू आली नाही ना आता झिपुटी धरीन तू आली ना अशी आवरीन का नाही तुले म्हणून राहिली ना. माझी इज्जत तुले काहीच नाही आहे का. साऱ्या बाया बोंबलून राहिल्या तिथं. चाल म्हणून राहिली मी तुला चाल लवकर चाल. ए रोशन्या बाईले पाय जोरे उठली तर आणून देजो. हो हाय माझं लक्ष आहे तिच्याकडे. उठली तर मग मी आनंदी. नुसती लढतच राहतं का जीवा तू नवरा इथं लायकीचा नाही आहे तुला मागही म्हटलं आताही सांगतो मी ऐकत नाही माया मतानं. चाल बरं नाही तर माझ्या आईच्या घरी मस्त तिथं बाया बसलेल्या आहेत ते मन घेऊन लागन थोडंसं बोले बरं वाटन बायात बसलं म्हणजे. चाल बरं चाल मी बाबूले घेतो तू त्या पोरीला घे. चाल बरं आईच्या घरी. नाही हो ज्योती खरंच माय मन नाही लागू राहिलो कुठंच बिचारे. माय मनच नाही लागत आहे. मी नाही येत लागेस तुले जाय तर तू जाय मी बाबूले पाहतो लागेस. मी एकटं सोडून कशी जाऊ आम्ही कैची लढून राहिली नुसती लढतच आहे. मला बरं तरी वाटन का तुला एकटं सोडून जायले. ज्योते मी काय म्हणलं माई एक गोष्ट ऐकतं का तू माय मैत्रीण होय ना चांगलीवाली. मग माय एक गोष्ट ऐक ना हो. कोणती गोष्ट ऐकू मी काय म्हणतो तू मला सांग ना. अगर माझ्याकडून जा म्हणतो मी नक्कीच करीन. काय म्हणतो तू. मी काय म्हटलं ज्या बाईसोबत माया नवऱ्याचं लफडं आहे का नाही त्या बाईजवळ चाल बरं आपण जाऊ. ते का नाही बांगड्या विकते म्हणते. बांगड्याचा तिचा धंदा आहे म्हणते तर बांगड्या विकते म्हणते. आणि ते कोणत्या गावले राहते ते बी मला माहीत आहे. याच्या मित्रानं फोन करून सांगितलं मला. म्हणजे याच्या लफड्याबद्दल म्हणा मला याच्या मित्रानंच सांगितलं फोन करून. तर आपण जाऊन पाहू बरं तिच्या घरी कशी आहे का आहे. याच्या मित्रानं सांगितलं होतं मला दिसालेलं सुंदर आहे म्हणे वहिनी तेवाली अशी म्हणे. कोणत्या गावले आहे पूर्ण ॲड्रेस माझ्यावर टाकला. चाल ना माझ्यासोबत पाहू तसंही कोण होय का होय कशी आहे तर. पण जीवा ते भावाले गिवाले माहित पडलं जतीन दिले तर मला बोलायचे होय ते किती बोला रे. आणि जाऊन करतो काय तू सांग काय करतो तिले पाहू नाही काय करतो तू. पोटात केस आहे तू वाली चालून तिले काय करतो भेटून तू. तशा बाया काही सुधार राहते का व सुधार आले जीवा तू का नाही अगं हे बिनफालतू नाही का तू. त्या नवऱ्यातलंच मन आहे बाई तू त्या लायकीचा नाही हो त्या नवरा तरी. जाऊन तर पाहू आपण कशी आहे काय आहे. तिले थोडंसं समजावून सांगितलं तर सोडन तरी माया नवऱ्याले. अगर तिनं सोडलं तर मग माया नवरा माझ्यासोबत सोडचिट्टी घेणार नाही व. खरीच काय म्हणते तिच्या बांगड्याचा धंदा तर बांगड्या भराच्या निमित्तानं जाऊ आपण. माहीत तर पडते हो कशी आहे काय आहे. तर मी काय भांडाले नाही चालली तिच्यासोबत. माझ नवरा नालाय काय ना तिच्यासोबत भांडून काय करू मी. पण मला थोडंसं पाच आहे तिले कोणती होय ते. मी एवढी हे असून मला सोडलं माया नवऱ्यानं तिच्यासाठी तर अशी कोणती आहे बा. सारेच जण म्हणते का लय चांगली आहे. अरे जण म्हणजे कोण म्हणते तुला लय चांगली आहे म्हणून. त्या नवऱ्याच्या मित्रानं सांगितलं. नाही त्या भाऊसोबत मी जास्त बोलत नाही. त्यानं स्वतःहून सांगितलं होतं मला तेव्हाच एक वेळा फोन केलता त्यानं. पण त्याच्या बायकोसोबत मी चांगली बोलतो. तर मग ते नवऱ्या सांगते ना तिचावाला तिच्याजवळ तर ते सांगे म्हणे लय सुंदर आहे म्हणते म्हणे ताई म्हणे तेवाली. बाई लय सुंदर आहे म्हणते. तर म्हणून बा म्हटलं जाऊन तर पाहू कशी आहे का आहे तर जाऊन तर पाहू म्हटलं. समजली तर समजली थोडंसं सांगितलं समजावून तर. आपण जीवा जतीन दिले माहीत जीत पडलं ना तर तुले तर काही म्हणणार नाही. पण माहीच लय काढन बाई आला वेळ ना मला मारा नाही बी. सांगूच नाही ना आपण दादा रे. मी म्हणतो दादा रे माहितीकडली मैत्रीण आहे तर तिच्या घरी अर्जंट काम आहे बा ते बिमार आहे अशी मी सांगतो. आणि वहिनीला घेऊन जातो म्हणतो म्हणजे तुला घेऊन जातो बा. मग तो येऊ देन ना आणि जाऊन मग आपण तिकडंच जाऊ. काय बा जीवा मी येतो घेतो. मला तर तसं माझ्या मनात आहेच नाही आज. मला त्या नवऱ्याचा लयच राग येते. हे असे मला लफडेन माणसं बिलकुल आवडतच नाही. पण ते मन पाहून ना येतो घेतो. पण जर जतीन दिले माहीत गीत पडलं ना तर माझ्या नाव मंदात टाक दू नको बा. तू का सर्व हँडल करजो नाही तर ते तुले तर काही म्हणणार नाही बहीण होय म्हणून. पण मायच लय काढून बाई. तू यावर काहीच नाही येऊ देतो ज्योती मी खरंच नाही येऊ देत. मग चाल ना ज्योती मला सोबती चाल ना माझ्यासोबत.
बरं ठीक आहे, जाऊ ना. कधी जायचं आहे? उद्या जाऊ ना, उद्या. आज संध्याकाळी दादासोबत बोलतो मी आणि उद्या जाऊ मग. तर घरी कोणाला माहीत नको पडू देऊ, आईले बाबाले दादाले माहीत नको पडू देऊ. हा नाही नाही हो, मी नाही सांगत. मी कायले सांगू माय? मी सांगून मायावाल्या पायावरच कुलाडी मारून घेऊ का? मग जाऊ तरी देन का माहीत पडल्यावर? उद्या सकाळी निघू आपण 9 वाजता येथून आणि चाललं जाऊ मग. हा संध्याकाळी मी जतीनसोबत बोलतो. हा हो तसं करू मग. लवकर उठा लागल ना आपल्याला, कामाधामा नाही करा लागत. कामं करत बसलं ना तर लय उशीर होईल. ज्योती आईले सांगतो मी समजावून, आई करते उद्याचे दिवस कामं. आपण आंघोळ पाणी करायचं, नाश्ता करायचा आणि लगेचच निघायचं. तसं कर मग, तसं कर मग.